नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार. जय भीम. मुंबईत संविधान सन्मान महासभा 25 नोव्हेंबर रोजी होणार. ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर राहणार उपस्थित. वंचित बहुजन आघाडीची मुंबईत घोषणा. पत्रकार तुकाराम जाधव सांताक्रूज यांच्याकडून ही बातमी आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावर्षी 25 नोव्हेंबर 2025 रोजी शिवाजी महाराज मैदान, दादर शिवाजी पार्क येथे संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्षा स्नेहल सोहनी, युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे मुंबईचे उपाध्यक्ष आणि सल्लागार अंबरसिंग चव्हाण आदी मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे यांनी सांगितले की 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण भारतीय लोकशाहीचे दिशादर्शक भाषण होते. देशात संविधान लागू होण्याआधी बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली होती. त्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासमोर 3 प्रमुख इशारे दिले होते. हे काय इशारे दिले होते आणि पत्रकार परिषद कोणकोणत्या मुद्द्यांना स्पर्श करून गेली, त्या हे सर्व पत्रकार परिषदेचा वृत्तांत तुकाराम जाधव पत्रकार सांताक्रूज याने महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलला पाठवला आहे. तो या बातमीपत्रात आपण पुढे पाहू. महिला आघाडी अध्यक्षा स्नेहल सोहनी आणि युवक आघाडीचे अध्यक्ष सागर गवई हे संबोधित करतील. आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मुंबई प्रदेशचे अध्यक्ष चेतन अहिरे यांना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं. चेतन अहिरे. नमस्कार सर्वांना. सर्व पत्रकारांचे मी हार्दिक स्वागत करतो मुंबईच्या वतीने. आजची जी पत्रकार परिषद आहे ही 25 नोव्हेंबर 1949ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं होतं, त्यावेळेस त्यांनी संसदेत एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्येच त्यांनी या देशाला भविष्यामध्ये येणारे जे काही धोके आहेत त्याबद्दल त्यांनी 3 मुद्दे अगदी क्रिस्टल क्लिअर सांगितले होते. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. लोकशाहीचा उपयोग हा व्यक्तिपूजेसाठी करू नका. कुठल्याही नेत्याला देव मानू नका, कारण की लोकांनी त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करावा पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की जर आपण जुने सामाजिक रूढी, जातीभेद आणि अन्याय टिकवला तर स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येऊ शकतो. हे इशारे त्यांनी अगदी अगोदरच दिले होते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये हे होताना दिसत आहे. जातीवाद त्याचप्रमाणे इतर धोके आपल्याला बाबासाहेबांनी 1949 मध्ये जेव्हा संसदेमध्ये जे संविधान दिलं त्यावेळेस आपल्याला त्यांनी ते इशारे दिले होते आणि आत्ताची परिस्थिती लक्षात घेत त्यानंतर 26 जानेवारी 1950ला आपण ते संविधान लागू सुद्धा झालं. याच सगळ्या गोष्टीला सामोरे ठेवून येणाऱ्या 25 नोव्हेंबर 2025ला शिवाजी पार्क येथे एक भव्य अशी सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये स्वतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये जे आहेत तिथे सगळे उपस्थित राहणार आहेत. त्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे. 2023ला सुद्धा अशी एक सभा शिवाजी पार्क इथे झाली होती. त्याच्यामध्ये 1 लाखहून अधिक लोक त्या सभेमध्ये उपस्थित होते. यावर्षी जी सभा होणार आहे ती अधिक मोठ्या संख्येने तिथे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, समविचारी संघटना या सगळ्या तिथे उपस्थित राहणार आहेत. या सभेमध्ये आम्ही जास्तीत जास्त संविधान आणि संविधानाला मानणारे या सगळ्या विषयांना घेऊन सगळे उपस्थित राहणार आहोत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्या दिवशी खूप महत्त्वाच्या काही सूचनाही करणार आहेत.
ह्या सगळ्या विषयांना घेऊन येणाऱ्या 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे एक भव्य दिव्य अशी सभा होणार आहे आणि या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावा याची मी वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने आम्हाला आमंत्रित करतो. या सभेसाठी कोणी येणार आहे का देशभरात? गेल्या वेळेस जसं राहुल गांधीला तुम्ही निमंत्रण पाठवलं होतं. आम्ही नेहमीच समविचारी पक्ष, समविचारी संघटना यांना आमंत्रित करतो, पण तेच अनुपस्थित राहतात. यावर्षी सुद्धा आम्ही त्यांना आमंत्रित करणार आहोत. राहुल गांधी नाही पण महाराष्ट्रातले तरी नेते उपस्थित राहतील महाविकास आघाडीमध्ये. सर, आता आमंत्रण देणं आमचं काम आहे. त्यांना पण देतील. त्यांना नक्कीच आम्ही आमच्यातर्फे आमंत्रण देणार आहोत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे पण आम्ही आमंत्रण त्यांना पाठवलं. नाही का? येस, कारण की संविधानासंदर्भात सभा आहे आणि 25 नोव्हेंबरला म्हणजे पूर्वसंध्येला ज्या काही गोष्टी बाबासाहेबांना अनुभवल्या होत्या त्या आंबेडकर कुटुंब तिथे मांडतं आणि बऱ्यापैकी लोक ते ऐकायला तिथे येत असतात. 25 नवंबरच का? लास्ट टाइम उद्धव ठाकरे और राहुल गांधी को इन्विटेशन दिया था लेकिन दोनों में से कोई आया नहीं था. उनको शायद इसमें आके बात करने के लिए नहीं, क्योंकि उनके ऊपर भी कुछ प्रेशर्स होंगे आरएसएस बीजेपी के, क्योंकि वही उनकी एक्चुअली बी टीम है. ज़्यादा उस पर नहीं बोलूँगा क्योंकि आज मैं 25 नवंबर के बारे में बोलने के लिए यहाँ बैठा हूँ. ही निवडणुकीची तयारी आहे का तुमची? पूर्ण तयारी? असं काही नाही, पण आता बघा 2023ला सुद्धा आम्ही सन्मान सभा घेतली होती. तो आमचा नरेटिव्ह होता. संविधानाला घेऊन मुंबईभरात नाही तर महाराष्ट्रभरात बाळासाहेबांनी त्यावेळेस सभा केल्या होत्या आणि मग शिवाजी पार्क इथे नगर विकास खातं हे सगळे परमिशन घेऊन आम्ही 2023ला सुद्धा केली होती. 24ला आमची ती सभा राहून गेली होती कारण की निवडणुकीचा काळ होता. असं नव्हतं की आम्ही त्यांना अर्ज केला नव्हता. आम्ही परवानगीसाठी अर्ज सुद्धा 24 मध्ये केला होता, पण निवडणुकीच्या कारणामुळे नगर विकास खात्याकडनं आम्हाला त्याची काही परवानगी वगैरे आली. तुम्ही तुमच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणार भाजप आणि मित्र पक्षापासून. त्या संदर्भात तुमची काही बोलणी सुरू आहे का? काय मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे? सर, आता मी तुम्हाला सांगतो की सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आणि ओपन त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष सोडून आम्ही सर्वांशी युती करायला तयार आहे. पण अजूनपर्यंत त्यांच्याकडूनच त्या प्रस्ताव आला तर काय म्हणणार? काँग्रेसकडून काही प्रस्ताव आले का? प्रस्ताव तरी अजूनपर्यंत कुठला आलेला नाही. आपण काय दिलं? आम्ही सर ओपन मध्ये त्यांना पत्रकारांच्या समोर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या सभेतून बाळासाहेब अंजलीताईंनी सांगितलेलं आहे की भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सोडून आम्ही सगळ्यांची युती करायला तयार आहे. आता महापालिका या महापालिका आहे का प्रश्न? आम्ही संविधान सन्मान महासभेचे जे पोस्टर आहे ते सुद्धा आज डिक्लेअर करतो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. आमचा स्वाभिमान, भारतीय संविधान. आमचा स्वाभिमान भारतीय संविधान. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.